पडसाली तालुका उत्तर सोलापूर येथील शंभूराजे दूध संकलन केंद्राचे उद्घाटन 20 फेब्रुवारी रोजी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी शंभूराजे दूध संकलन केंद्राचे मालक समाधान भोसले, बँक शाखा अधिकारी केंद्रे, लंगडे, घाडगे, विनोद डोंगरे, देशपांडे, महेश डोंगरे, सूरज भैया देशमुख, तुषार साठे, सुदर्शन अवताडे, सागर काळे, आबा हावळे, मेघराज भोसले, दिलीप कदम, संपत गाडे, सचिन माने, रवींद्र पवार, धनाजी झांबरे तसेच गावातील ग्रामस्थ आणि भोसले परिवार उपस्थित होते। यावेळी माध्यमांशी बोलताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले की शेतकऱ्याचा मुलगा सुशिक्षित बेकार समाधान भोसले त्याने अतिशय जिद्दीनं आणि चिकाटीनं हा शंभूराजे दूध डेअरी चालू केलेली आहे। त्यासाठी त्याने मगा बोलून दाखवलं समाधाननं की गेल्या 2 वर्षापासून ते अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 15 लाखाला कर्ज घेऊन एक शेतकऱ्यांची मला दूध उत्पादकांची सेवा करायची आहे ह्या चांगल्या भावनेने ते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सातत्याने हेलपाटे घालून प्रयत्न करत होते। काही आमदारांकडे काही खासदारांकडे सुद्धा त्यांनी जाऊन आले। ते आमदार खासदारांबद्दल मला अभिमान आहे, आदर आहे, मी काही कमीपणा सांगत नाही त्यांचा, परंतु त्यांनी सुद्धा प्रयत्न केले। महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं, पत्र दिले, परंतु याचा 15 लाखाच्या कर्जाला अडचण येत होती। विशेष म्हणजे पत्रकार बंधूंना आणि शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो या मीडियाच्या माध्यमातून की याचं पशुखाद्याचं दुकान असताना, दूध उत्पादनाचं संकलन जास्त असताना संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा एखादा युवक बेकार पायावरती उभा राहतोय, ज्या अण्णासाहेब पाटील महामंडळानं 15 लाखाचा 4.5 लाखापर्यंतचा परतावा दिला होता आदरणीय नरेंद्र पाटील साहेबांनी, तरी सुद्धा बँकेचे अधिकारी मनमानी कारभार करून लोकप्रतिनिधीचा अवमान करत होते। या बाबतीत माझ्या कानावरती आले, समाधान भोसलेच्या डोळ्यातून पाणी आल्यानंतर त्याची लेकरं बाळ मी उपोषणात पाहिली, त्यांनी फोटो पाठवले माझ्या व्हॉट्सअपला। मला पण दुःख वाटलं, तातडीने मी समाधानला बोलून घेतलं आणि महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर इतर अधिकाऱ्यांना मी स्वतः माझ्या भाषेत जनहित शेतकरी संघटनेच्या मस्ती म्हणून नाही, परंतु भैया देशमुखाच्या बाबतीत असं आहे की मी तळमळ म्हणून काम करतो, चांगले अधिकारी काम करत असतील त्यांचं पाय धुवून पाणी पितो मी, माझा कार्यकर्ता, परंतु मस्ती करणाऱ्या अधिकाऱ्याला लगाम घातल्याशिवाय राहत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही लोकशाही आहे, त्या लोकशाहीचा आदर करून आम्ही 1-2 वेळा विनंती करतो, 3ऱ्या वेळेस त्याला गुडघे टाकायला भाग पाडतो। हा रिझल्ट आहे। मी माझं कौतुक करू नाही बाप्पा, तुम्ही पण समाधान भोसलेला शेतकऱ्यांनी, तुम्ही ग्रामस्थांनी सहकार्य केले। एटीएम कार्ड म्हणजे कसं आत गेले की पैसे घेऊन येते, मोकळे येत नाही, तसं भैया देशमुख म्हणजे एटीएम कार्ड आहे, पण त्याला जनतेला आणि शेतकऱ्याला या बांधवांना कळलं पाहिजे ही काय चीज आहे, ही सोनं काय आहे, माझा नाईलाज आहे, त्यांनी फायदा करून घेतला पाहिजे। आज उत्तर तालुका कुठे मोहोळ तालुक्यातलं पाटकुळगाव माझं, मी एवढ्या लांब येऊन त्या समाधान एका शेतकऱ्याला न्याय देतोय। पत्रकार बंधूंनी मी तुम्ही त्यांना 1 वर्षापासून सहकार्य केलेलं आहे, त्याला अन्यायाला वाचा पडण्याचं काम केलेलं आहे, परंतु माझ्या माध्यमातून मी ते 15 लाख रुपये आदरणीय गाडगे साहेबांचं कौतुक करतो। त्यांनी माझ्या शब्दाला किंमत देऊन 15 लाखाचं पहिलं प्रकरण असेल महाराष्ट्रातलं, 5 लाखापर्यंत 7 लाखापर्यंत कुठल्याही महामंडळाचं प्रकरण होतं, परंतु इतकं 15 लाखाचं मोठं प्रकरण होतं, याचा मला आनंद आहे। समाधान सुद्धा जिद्द आणि चिकाटी आहे त्याची, 700, 650, 700 पर्यंत त्याचं दूध संकलन होतंय। शेतकरी वर्गांना पण विनंती करतो की तुम्ही जर्सी गाय वाढवून, म्हशी वाढवून दूध उत्पन्न तुमचंही वाढवा, समाधानची बी दूध डेअरी अतिशय जोमानं चालावी। इतर गावोगावामध्ये आपल्या आदरणीय सुदर्शन बाप्पांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या शाखा निघाव्यात आणि खरोखरच राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुग्ध विकास मंत्र्यांना मी विनंती करतो की तुम्ही दुधाचा दर अजून वाढवावा, 50 रुपये 52 रुपये प्रति लिटर जर्सी दुधाला रेट मिळावा, 75 रुपये म्हशीच्या दुधाला भाव मिळावा, कारण तुम्ही 10 वर्षापासूनच तुम्ही चुरापेंड आणि सुग्रास पिंडीचा दर बघा, प्रत्येक वर्षी 150-200 दर वाढतो, परंतु 10 वर्षापासून मी 25 रुपये 27 रुपये 22 रुपये कधी 38 रुपये कधी 32 रुपये असा दर या दुधाच्या बाबतीत तुम्ही अन्याय करत आहात। शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून राज्यकर्ते या महाराष्ट्रात वावरते, परंतु माझ्या शेतीमालाला भाव मिळत नाही। 100 रुपयाचा स्टॅम्प 5 पट किमतीने 500 रुपयाचा होतो आणि 10 वर्षाखाली जी द्राक्षे आम्ही 30 रुपये किलोने घेतली, तीच द्राक्षे आज पण दुःख वाटते, गाड्यावर आम्ही गेलो तर 30 रुपये किलोनं तो शेतकरी डोळ्यात पाण्याने निघतोय, पण त्याच्यावरचे फवारणीचं औषध 10 वर्षापूर्वी 120 रुपये होतं, त्याची आज किंमत 1600 रुपये आहे। तर असा अन्याय करता कामा नये। देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम खूप चांगलं आहे, तुमची केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता आहे, माझी भावना आहे माझा शेतकरी जिवंत राहायला पाहिजे।
अख्ख्या जगाला अन्न पुरवठा करणारा हा शेतकरी जिवंत राहिला पाहिजे आणि भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांनी आळस न करता प्रत्येक विषयाबाबतीत आपल्या मालाला असू द्या, रस्त्याचा प्रश्न असू द्या, पाणी प्रश्न असू द्या, प्रत्येक बाबतीत जर पिटून नाही उठला शेतकरी तर भविष्यात आपल्याला हे सर्व राज्यकर्ते पक्षाचे नेते खड्डे खांदून पुरल्याशिवाय राहणार नाहीत. ही वेळ तुमच्या आयुष्यपणामुळे आहे. कर्तृत्वाला पेटून उठला पाहिजे शेतकरी तर भविष्यात आपल्याला न्याय. या दूधसंघाच्या निमित्तानं माझं हस्ते उद्घाटन केला एका गरीब सामाजिक कार्यकर्ते असते. त्यामुळे तमाम या पडसळी गावच्या ग्रामस्थांचा आणि जनित शेतकरी संघटनेचे शाखा अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आमचे त्यांच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आज शंभूराजे दूध डेअरी संकलन केंद्र पडसाळीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैयासाहेब देशमुख यांच्या हस्ते झालेला आहे व वडाळे गावचे आमचे मित्र सुदर्शन बाप्पा अवताडे यांच्या हस्ते झालेला आहे. आज मी 2024 पासून 2 वर्षाचा लाभ देतोय. ह्या संकलन उभा करण्यासाठी जवळजवळ असा संघर्ष केलाय की अक्षरशः आमची आत्महत्या करण्याच्या प्रयत्नापासून आलतं, पण भैयासाहेबांनी मला अण्णासाहेब महामंडळ प्रकरणाची फाईल 15 लाखाची करून दिल्याबद्दल माझं कुटुंब व्यवस्थित आज सुखरूप आहे. व आज भैयासाहेबांनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे चौक या पाठीचं उद्घाटन केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्घाटन केलेलं आहे. व तसेच मी आज पडसाळी गावामध्ये शंभूराजे दूध डेअरी संकलन दिनांक 21 फेब्रुवारी 2026 उद्यापासून ऑनलाईन चालू करणार आहे व सर्व शेतकरी बांधवांनी व्यवस्थित दूध संकलन करावे आणि मी रेट व्यवस्थित त्यांना देत आहे. आज अक्षरशः 2 वर्षामध्ये मी आणि माझी पत्नी अक्षरशः संघर्ष इतका बेकार केलाय ना, अक्षरशः तुम्हाला सांगतो कुणी सुद्धा साथ दिली नाही. पण ह्याच्यात भैयासाहेबांनी साथ दिली. काय काय व्यक्तीशींना मी प्रकरण करासाठी पैसे सुद्धा दिले, पण त्यांनी साधा फोन सुद्धा केला नाही मला. समाधान तो उपोषणाला बसला, साधं मला विचारलं सुद्धा नाही त्याने. मी आज त्यांचा न विचारल्यामुळे मनापासून आभार व्यक्त करतो व हितून पुढे पडसाळी गावातील सर्व शेतकऱ्यांना योग्य ती रेट देतो. व्यवस्थित त्यांनी दूध घालावं आणि मी व्यवस्थित त्यांना रेट व भाव क्लिअर देत आहे. ऑनलाईन सेंटर चालू उद्यापासून आपलं होत आहे व माझी नान्याची बहीण स्वतः उद्घाटनला आलेला आहे. गणेश भोसले व तालुका अध्यक्ष यांची पत्नी कल्याण भोसले परिवार, प्रगती नागेश भोसले व तसेच शंभूराजे दूध डेअरी संकलन या गाड्यामध्ये उद्घाटन त्यांनी सगळ्यांनी येऊन व्यवस्थित मला आधार दिल्यावर उद्घाटन व्यवस्थित पार पडलेलं आहे. धन्यवाद.